नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना. आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विनापरवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये. आज आपण जो सत्य अनुभव ऐकणार आहोत त्याचे नाव आहे केसतंत्री. सदरील अनुभव देवी महालक्ष्मी म्हणजेच आई अंबाबाई या देवीचे भक्त असलेल्या तृतीयपंथी मांत्रिक अक्काबाई यांनी पाठवला आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात भरपूर अशा प्रकारच्या केसेस सोडवल्या आहे. त्यातीलच हा धक्कादायक व माणुसकीला काळीमा फासणारा अनुभव आहे जो आज ऐकूयात. अक्काबाई सांगतात, म्हणायला काळ्या जादूचे फार प्रकार आहे. त्यातलाच एक सर्वात भयंकर हिंस्र अशी विद्या म्हणजे केसतंत्री. काळा जादू करताना शत्रू व्यक्तीच्या देहाला स्पर्शलेली कोणतीही वस्तू म्हणजे अंगावरचे कपडे, बूट, हातापायाची नखं, चामडी किंवा अंगावरचे केस आवश्यक असतात. ज्या वस्तूमार्फत समोरील व्यक्तीवर काळा जादू केला जाऊ शकतो. मुख्यपणे साधारण करणेसाठी जसं की त्रास देणं, मानसिक हानी पोचवणं अशा करणी काळ्या जादूकरिता तांत्रिक शत्रूच्या शरीराचे कपडे, शर्ट पॅन्ट असं काही वापरतात. पण जर करणी अतिउच्चंकित आसुरी कृत्याची असेल तर केला जाणारा काळा जादू समोरच्या शत्रू व्यक्तीला मारण्यासाठी किंवा जिवंतपणी नरक यातना देण्यासाठी असेल तर त्या करणीकरता तांत्रिक शत्रूच्या देहातून निर्माण झालेली वस्तू म्हणजे त्याची नखं, मूत्र, थुंकी, शरीरावरचे केस अशा वस्तूंचा वापर करतात. ज्या मनुष्य मेल्यानंतरही सुखरूप राहतात. ज्या वस्तूंमार्फत मयत पावलेल्या व्यक्तीची आत्मा मोक्षप्राप्तीपासून अडवली जाऊ शकते. म्हणूनच म्हातारी कोतारी लोक लहानपणापासून सांगायची, नखं काढून झाल्यावर हातापायाची नखं, डोक्यावरच्या केसांचा गुंता असा उघड्यावर कुठेही टाकू नये. आजचा अनुभव याच माहितीवर आधारित आहे ज्याचं नाव आहे केसतंत्री. सदरील अनुभव 2005 पुणे शहरातील पिंपरी चिंचवड इथे आला आहे. लता दीपक शिर्के यांचं 2 वर्षा अगोदर दीपक विक्रांत शिर्के यांच्यासोबत लग्न झालं होतं. तिच्या कुटुंबात सासूबाई कुमी विक्रांत शिर्के आणि मोठी जाऊबाई नैना जयनाथ शिर्के व त्यांची मुलगी रिया असा परिवार होता. दीपक यांचे वडील म्हणजे विक्रांतराव यांचं मृत्यूपंचकात निधन झालं होतं. तर भाऊ जयनाथ हे बाहेर देशात कामाला होते. तर मंडळींनो, आजचा दिवस शिर्के कुटुंबियांसाठी खूप आनंदाचा दिवस होता आणि त्यामागे कारणही तसंच होतं. लताबाईंचं पहिलं बाळंतपण सुखरूपरित्या पार पडलं होतं. 5व्या दिवशी पाची आणि 12व्या दिवशी बारसं असं सर्व कार्य उरकल्यानंतर आज लताला महिन्याभरानंतर तिच्या बाळासोबत सासरी आणण्यात आलं होतं. शिर्क्यांच्या बंगल्यातल्या 2 झापांच्या दरवाजात लता आपल्या 1 महिन्याच्या बाळाला घेऊन उभी होती. तिच्या बाजूला दीपकराव तिचं सामान घेऊन उभे होते. तर दरवाजाच्या आत लताची जाऊ नैना, तिची मुलगी रिया आणि सासू कुमीबाई या आरतीचं ताट घेऊन उभ्या होत्या. लता आपल्या मुलाला घेऊन दरवाजातून आत येणार तोच तिला थांबवत कुमीबाई म्हणाल्या, अगं थांब, आत येऊ नको. आमच्या घराण्याचा वंशज आलाय, त्याची आरती तर करू दे. लहानगी रिया आपल्या भावाला घरी आणलं म्हणून फार खुश होती. तिचा आनंद गगनात मावत नव्हता. एका जागेवर उड्या मारत ती सारखं एकच वाक्य म्हणायची, काकी काकी बाबूला माझ्याकडे दे ना काकी. तोच तिचं हे वाक्य ऐकून कुमीबाई कंटाळून तिच्या अंगावर खेकसल्या. गप बस ग,
पाहावं तेव्हा नुसती बडबड बडबड करत असते. जा गप बस आतमध्ये. कुमीबाईंच्या वाक्यावर रियाला फार वाईट वाटलं. ती बिचारी एकदम शांतच झाली आणि जागेवर मान खाली घालून उभी राहिली. नैनाबाईंनी आपल्या सासूबाईंना यावर काही म्हटलं नाही, पण तिलाही वाईट वाटलं. कुमीबाईंनी हातातली आरती नैनाला दिली आणि पाण्याचा कलश घेऊन लताचे पाय धुतले. मग रिकामा कलश नैनाकडे देऊन स्वतः आरती ओवाळू लागल्या. दीर्घायुष्य मिळू दे माझ्या लाडक्या नातवाला. या आत या. कुमीबाई आनंदाने म्हणाल्या. लता, दीपकराव, कुमी तिघेही मुलाला घेऊन आत आले आणि मागच्या दरवाजात नैनाबाई दुःखी चेहऱ्याने आपल्या रियाला दोन्ही हाताने मिठी मारून उभी होती. नैनाबाई तशा स्वभावाने खूप भोळ्या. आजपर्यंत त्यांनी कधीही आपल्या सासूला उलट उत्तरसुद्धा दिलं नव्हतं. शिर्के फॅमिलीत बाळाच्या आगमनाने त्यांना वंशाचा दिवा मिळाला. बाळाच्या आगमनानंतर कुटुंबाचे दिवस खूप आनंदात सुरू झाले. अशात 7 महिन्यानंतर एके दिवशी सकाळचे 7:30 वाजले असतील. लता आपल्या बेडरूममधल्या बाथरूममध्ये आंघोळ करत होती. शिर्के कुटुंबात एक मोलकरीण कामाला होती, जिचं नाव रखमा. रखमा टेबलच्या टिपॉयवरची धूळ झटकत काम करत होती. तोच पाळण्यात ठेवलेल्या लताच्या तानुल्याचा रडण्याचा आवाज आला. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून रखमा काम सोडून पाळण्यापाशी आली. अरे काय झालं लबाडा, का ललतोष? अले काय झालं? रखमा त्या लहान तानुल्या बाळाला शांत करण्याचा प्रयत्न करू लागली, पण बाळ काही गप्प बसेना. शेवटी रखमाने त्याला कडेवर घेऊन थोपटून शांत करायचं ठरवलं. म्हणून तिने खाली वाकून बाळाला पाळण्यातून बाहेर काढण्यासाठी हात पुढे केले. तोच लताच्या सासूबाई खोलीत आल्या. ए रखमे, थांब. आलेल्या आवाजाने रखमा जागेवर ताट उभी राहिली. काय ग, तुला समजत नाही का? तुझ्या घाण हातांनी बाबूला उचललंस तर त्याला इन्फेक्शन होईल. कुमीबाईच्या या वाक्यावर बिचाऱ्या रखमाने मान खाली घातली. काय झालं आई? वॉशरूमचा दरवाजा उघडून ओले केस टॉवेलने पुसत लता बाहेर आली आणि तिने विचारलं. त्यावर कुमीबाई म्हणाल्या, काही नाही, जाऊ दे. तुला किती वेळा सांगितलंय लता, केस विंचरल्यावर धुतल्यावर घरात असे कुठेही केस पडून द्यायचे नाहीत, नाहीतर घराला उतरती कळा लागते. कुमीबाई जरा चिडक्या स्वरात म्हणाल्या. लताला ही फार घाण सवय होती. ती स्वतःचे केस विंचरून झाले की गळालेल्या केसांचा पुंचका जागेवरच फेकून द्यायची. कुमीबाईंच्या या वाक्यावर लता म्हणाली, सॉरी सासूबाई, उचलते हां. त्यावर कुमीबाईंनी तिला थांबवलं. नाही, तू नको, थांब. रखमा, तू ते केस उचल आणि कचऱ्याच्या डब्यात फेकून ये जा. रखमाने लादीवर पडलेले ते काळेशार केस एकत्र केले. तेव्हाच काहीतरी लक्षात आल्यासारखं कुमीबाई म्हणाल्या, आणि हा रखमे, केस कचरा कुंडीत टाकताना त्या केसांवर थुंक आणि मग फेक, समजलं ना? चल जा. कुमीबाईंनी एक तुच्छ कटाक्ष रखमावर टाकला. केस घेऊन रखमा खोलीतून बाहेर पडली. रखमा जाताच कुमीबाई लताजवळ आल्या आणि म्हणाल्या, लता, रखमाला बाबूपासून जरा दूरच ठेवा. फार कमनशिबी आहे ती. स्वतः तर वांझोटी आहेच, तिला स्वतःचं पोरबाळ कुठं आहे? तुला समजतंय ना मी काय बोलते? मला वाटतं आपल्या बाबूला कोणाची नजर लागायला नको, कुमीबाई म्हणाल्या. आणि त्यांचं हे सर्व बोलणं दरवाजाबाहेर एका कडेला उभं राहून रखमाने ऐकलं. वांझोटी हा शब्द ऐकताच तिचे डोळे लाल झाले. डोळ्यातून अश्रू टपकू लागले. रागाने दात ओठ खात तिने हातातल्या केसांना चुरगळलं आणि तिथून तावातावाने निघून गेली. या सर्व बोलण्यात कुमीबाई एक गोष्ट लताला सांगायच्याच विसरल्या, ज्यासाठी त्या लताच्या खोलीत आल्या होत्या. त्यांनी आठवण करून सांगितलं, उद्या नैना, रिया आणि मी आम्ही तिघीही दूरच्या नातेवाईकाच्या घरी पूजेसाठी जाणार आहोत आणि तिकडेच वस्ती करू. मग उद्या सकाळी घरी येऊ. तू बाबूची काळजी घे.
आपल्या सासूबाईंच्या वाक्यावर लताने फक्त हो म्हणत मान हलवली. त्यानंतर दुपारी एक टॅक्सी करून कुमीबाई, नैना आणि रिया तिघीही पूजेला निघून गेल्या. त्याच दिवशी संध्याकाळी साधारण 7:45 वाजता घातक रात्रीचा कोहराम सुरू झाला. शिर्केंच्या संपूर्ण बंगल्यात एक आत्मघातकी, मृत्यूदायक अशी स्मशान शांतता पसरलेली. त्या भल्या मोठ्या वास्तूत लता आणि तिचं ते 7 महिन्याचं लेकरू अशी दोघेच जण होते. रखमा संध्याकाळचं जेवण बनवून तिच्या घरी निघून गेलेली. त्या जीवघेण्या मरणासन्न शांततेत तान्हुल्या बाळाचा रडण्याचा आवाज चर होत घुमत जायचा. तो लहान मुलाच्या रडण्याचा आवाज इतर वेळी चांगला वाटतो, पण या शांततेत तो फार भयंकर जाणवायचा, जणू कोणी मेलं असावं. अले, काय झालं माझ्या बाबूला? का ललतोय? पप्पाची आठवण येते? येतील हां पप्पा. बोटांच्या ठिचक्या वाजवत बोबडे बोल बोलत लता तिच्या मुलाला शांत करण्याचा प्रयत्न करत होती, पण पोर काही केल्या शांत होईना. थांब हा बाबू, मी तुझ्यासाठी दूध घेऊन येते, असं म्हणत किचनमध्ये जायच्या उद्देशाने लता दरवाजाच्या दिशेने निघाली. मध्ये चालता चालता तिला खाली फरशीवर काळ्या रंगाचे केस पडलेले दिसले. ही रखमा पण ना एक काम ठीक करत नाही. किती केस पडले तिथे. लताने ते फरशीवर पडलेले केस उचलले, खोलीच्या दरवाजातून चालत बाहेर आली आणि खाली उतरून किचनमध्ये गेली. किचनच्या डस्टबिनमध्ये ते केस टाकून दिले आणि मग फ्रीजमधून दूध काढून ते गरम करत ठेवलं. तोच तिच्या पाठीमागे असलेल्या हॉलमधून धप धप अशा पावलांचा आवाज करत कोणीतरी वेगाने धावत गेलं. तो पावलांचा आवाज ऐकून लताने गरकन वळून पाहिलं. सारा हॉल रिकामा पडला होता. एक क्षण लताला असा भास झाला की हॉलमधील निर्जीव सोफा, खुर्च्या, सर्व वस्तू डोळे रोखून आपल्याकडेच पाहत आहेत की काय. कोण कोण आहे तिथे? तुम्ही आलात का हो? लताने आवाज दिला, पण प्रत्युत्तर कसं येणार? ते जे काही लताला एकलं पाहून बंगल्यात घुसलं होतं किंवा त्याला काही खास कारणाकरता तिथे पाठवलं होतं, आणि ते साधारण मुळीच नव्हतं. एक महापापी, अत्यंत अघोरी वाईट शक्ती होती. सावजाला घाबरवून त्याच्या भीतीचा वास घ्यायला त्याला आवडायचं. लताला आपल्या हाकेवर प्रत्युत्तर अपेक्षित होतं, जे तिला मिळालं नाही. तिला वाटलं मनाला भास झाला असेल, म्हणून तिने तिकडे दुर्लक्ष करून गरम झालेलं दूध थंड करून ते दूध बाबूच्या दुधाच्या बाटलीत भरलं आणि हॉलमधून चालत पुन्हा जिन्याच्या दिशेने जाऊ लागली. तेवढ्यात सुनसान हॉलमध्ये एक खसखसत्या मंदस्मित हास्याचा जहरी मरकटी आवाज घुमला. तो आवाज अंगावर अक्षरशः काटा आणणारा, देहातील गरम रक्त गोठवणारा होता. एखादा निर्दयी सैतान हसावा तसं हसू होतं. कोण आहे? मी म्हणते, कोण आहे इथे? लता भीतीने कापत म्हणाली. तिचे डोळे विस्फारले, कपाळावरून घाम ओघळू लागला. नजर हॉलमध्ये चारही बाजूंना फिरत होती, पण हॉलमध्ये कोणीच दिसत नव्हतं. मग मनातल्या संवेदना जागृत झाल्या आणि शरीराला धोक्याची सूचना मिळू लागली. घाबरलेल्या लताला आपल्या व्यतिरिक्त इथे कोणीतरी आहे याची प्रखरतेने जाणीव झाली आणि तोच पुन्हा हसू घुमलं. यावेळी मात्र लताला त्या आवाजाची दिशा कळाली. तिने उजव्या हाताला सरळ तोंड करून वळून पाहिलं. समोर 10-1 पावलांवर तिच्या जावेची, नैनाची रूम होती. लताला वाटलं पूजेला गेलेल्या या परत आल्यात की काय आणि रिया पुढे येऊन आपली मस्करी करतेय, म्हणून तिने विचारलं, रिया, तू आहेस का ग? जराशा घाबरत्या स्वरातच लता म्हणाली आणि बिचकत घाबरत दरवाजापाशी आली. तिने हळूच दरवाजा उघडला. आत बेडच्या बाजूला असलेला टेबल लॅम्प पेटलेला होता
आणि त्या लॅम्पच्या तपकिरी धुसर प्रकाशात बेडच्या बाजूला जी लाकडी खुर्ची ठेवली होती त्या खुर्चीत कोणीतरी पाय पसरून दोन्ही हात खाली टेकवून पाठ खुर्चीला टेकवून बसलं होतं. तिच्या डोक्यावरचे वाढलेले काळे कुळकुळीत केस खाली फरशीपर्यंत स्पर्श करत होते आणि तिच्या अंगावर एक पांढरी फ्रॉक होती. पुन्हा तेच विषारी हसू घुमलं आणि यावेळेस हसतानाचा आवाज आला. त्यावेळी खुर्चीत बसलेलं शरीर हलत आहे हे लक्षात आलं. अचानक लताच्या शरीराला खोलीतलं टेम्परेचर वाढल्याची जाणीव झाली. अंगाला थंडगार वाफ झोंबू लागली. हा थंडावा जणू वेगळाच होता. त्वचेतून मांसात आणि मग हाडात घुसू पाहत होता. हा अचानक अकस्मातरित्या झालेला बदल पाहून लता घाबरत खुर्चीपाशी पोहोचली. रिया, रिया, तू आहेस का? लता त्या पाठमोऱ्या आकृतीला पाहत म्हणाली आणि ती हळूच खुर्चीपाशी पोहोचली. तिने त्या आकृतीचा चेहरा पाहिला. क्षणात तिचे डोळे विस्फारले. नजरेत आश्चर्यचकित करणारे भाव उमटले. कारण समोर खुर्चीमध्ये निर्जीव बाहुली बसली होती. गोल चेहरा, निळ्या रंगाचे कचागड्यासारखे डोळे, गोबरे गाल आणि उघडा असलेला जबडा. तोच. लता, मी आलो. बाहेरच्या हॉलमधून दीपकचा आवाज आला. त्या आवाजासरशी लताने मान वळवून दरवाजाकडे पाहिलं आणि तोच इकडे त्या निर्जीव बाहुलीत न जाणो कशाचा संचार झाला. त्या बाहुलीच्या हाताची हालचाल झाली आणि तिने झपकन लताचा हात पकडला. या घडलेल्या घटनेने लताच्या सर्व शरीराला एक झटका बसला. तिने समोर पाहिलं आणि समोरचं दृश्य पाहताच 120च्या स्पीडने अंगात भीतीचा संचार झाला. भीतीने चेहरा पिळवटून निघाला. तोंडाचा आ वासला जात जोराची किंकाळी बाहेर पडली. आणि का नाही किंचाळणार? समोर त्या बाहुलीच्या जागी एक हाल हाल करून सोडणारा चेहरा अवतरला. नाही, नुसता चेहरा नाही, जणू त्या बाहुलीच्या जागी दुसरंच काहीतरी होतं. चुना पोतल्यासारखा चेहरा, दोन्ही गालांवर लाल रक्ताचे डाग आणि त्या रक्ताळलेल्या डागांवर लहान काळे निळे खड्डे पडले होते, ज्या खड्ड्यांमधून पिवळसर रंगाचा पू बाहेर पडत होता. डोळ्यांच्या जागी दुधाळ कवड्या होत्या. काळ्याशार कोळशाच्या रंगाचे दात विचकत रागाने ती लताकडे पाहत होती. सोड, सोड मला. लता हे असलं अमानवीय, कल्पनेपलीकडचं ध्यान पाहून किंचाळली. तोच हॉलमध्ये उभे दीपकराव धावत नैनाच्या खोलीत आले. तसं त्यांना दिसलं लता एका खुर्चीसमोर उभी आहे आणि लताने एका बाहुलीचा हात आपल्या हाताने धरून ठेवलाय आणि मोठ्याने किंचाळते. लता. दीपकरावांनी लताच्या खांद्यावर हात ठेवला. त्यांच्या स्पर्शाने जणू ती अमानवीय माया भंग पावली असावी, ज्या अघोरी मायेने लताला ते फसवत दृश्य दाखवलं होतं. अहो, असं म्हणत लताने जे काही घडलं ते दीपकला सांगितलं. पण तो विश्वास कसा ठेवेल? समोर तर बाहुली होती. दीपकरावांनी लताची समजूत काढली. तुला भास झाला असेल. बाबू कुठे? असं दीपकराव म्हणाले. त्यावर तिच्या चेहऱ्यावर आपल्या लेकासाठीची चिंता उफाळून आली आणि दोघेही धावत रूममध्ये पोहोचले. बाबू बेडवर शांत झोपला होता. जेवण झाल्यानंतर रात्री 11 वाजता लता आणि दीपकराव खोलीत झोपी गेले. बाबूला त्या दोघांनी आपल्या दोघांच्या मधोमध झोपवलं. निर्जीव शांततेची रात्र सुरू झाली. कणाकणाने रात्र सरू लागली आणि मध्यरात्री 2:15च्या दरम्यान लताला तात्पुरती जाग आली. डोळे किलकिले करून तिने समोर बाबूला जिथे झोपवलं होतं तिथे पाहिलं. तसा तिला धक्का बसला, कारण आता त्या जागेवर कोणीच नव्हतं. बाबूची जागा रिकामी आणि समोर दीपक गाढ झोपलेला दिसत होता. 7 महिन्यांचा बाबू एकटा काही बेडवरून उतरणार नाही
किंवा सरपटत जाणार नाही. मग आपलं पोर गेलं तर गेलं कुठे? पोराच्या काळजीने लता खडबडून जागी झाली. बाबू, माझा बाबू कुठे गेला? लता स्वतःशीच म्हणाली आणि शोधक नजरेने आजूबाजूला पाहू लागली. तोच बेडपासून पुढे पाळण्याच्या पाठीमागे लताला एक बाई मांडी घालून बसलेली दिसली आणि त्यासहित संपूर्ण खोलीतल्या फरशीवर काळ्या केसांचे पुंजके पडले होते. लताने मनात विचार केला, खोलीचा दरवाजा, खिडक्या कडी घालून बंद केलेल्या. मग ही बया आली तर आली कोठून आणि ही आहे कोण? घाबरलेल्या चेहऱ्याने लता बेडवरून उठली, चालत पाळण्यापाशी आली. त्या बाईने चेहऱ्यावर तिच्या साडीचा पदर घेतलेला आणि तिच्या मांडीवर बाबू झोपलेला. तिच्या प्रेताड पांढऱ्या कातडीच्या हातांनी ती बाबूला खेळवत होती. अले, माझ्या बरोबर येणार ना तू? हां बाबू, मी घेऊन जाईला तुला. त्या बयेचा तो भसाडा आवाज घुमला आणि सोबत तिच्या हाताच्या पंजाची ती काळीशार विषारी नखं बाबूच्या उघड्या छातीवरून फिरू लागली. त्या नखांच्या धारेने त्या बिचाऱ्या लहान पोराच्या पिंजरा झालेल्या छातीवर रक्ताचे ओरखडे उमटू लागले. आपल्या लेकराला झालेली ती इजा पाहून लताची भीती पळाली आणि तिच्या मनात राग, चीड उफाळून आला. ए, काय ग? कोण आहेस तू? आणि माझ्या मुलाला का घेतलंस मांडीवर? दे माझ्या बाबूला परत. लताचा आवाज ऐकून त्या स्त्रीचा बाबूच्या छातीवरून फिरणारा हात थांबला. लता जमीन पायदळी तुडवत त्या स्त्रीपाशी पोहोचली आणि लताने बाबूला उचलण्यासाठी हात पुढे केला. तोच त्या बाईने लताचा हात पकडला. त्या हाताचा स्पर्श लताला अगदी बर्फासारखा थंड जाणवला. ती बया लताला काही केल्या बाबूला हात लावून देईना. ए, सोड माझा हात, दे माझा बाबू परत, सोड म्हणते ना. लता अक्षरशः किंचाळत बोलत होती. तिचा आवाज ऐकून दीपकची झोप चाळवली आणि तो बेडवरून उठून लतापाशी आला. लता, काय झालं? दीपकच्या वाक्यावर लताने त्यांच्याकडे पाहिलं. अहो अहो, ही बाई आपल्या बाबूला घेऊन बसली आहे, पहा ना, देतच नाही परत. लता रडकुंडीला येत रागात म्हणाली. दीपकने जरा विचित्र नजरेने लताकडं पाहिलं. लता, कोणती बाई? दीपकने असं विचारताच लताने ही काय समोर बसली आहे असं म्हणत समोर पाहिलं, पण जागा रिकामी. लता, हे बघ, अगं इथे कोणती बाई कशी येईल? आणि तो काय, आपला बाबू बेडवर झोपलाय. दीपकच्या वाक्यावर लताबाईंना दुसरा आश्चर्याचा धक्का बसला. तिने बेडवर पाहिलं तर बाबू आहे त्याच जागेवर शांत झोपला होता आणि तिला खोलीभर दिसणारे ते काळे कुळकुळीत केस गायब झाले होते. दीपक लताला घेऊन बेडपाशी आला, तिला जागेवर झोपवलं आणि स्वतःही झोपला. घडलेल्या प्रकाराने मात्र लताचं शरीर थरथर कापत होतं. तिच्या चेहऱ्यावर भय, चिंतेच्या छटा पसरल्या. काय घडत आहे, काय सत्य, काय असत्य, समजायला काहीच मार्ग उरला नव्हता. रात्रीचा अंधार फिक्कट धुसर झाला आणि दुसऱ्या दिवसाचा सूर्य क्षितिजावर उगवून आला. दुसऱ्या दिवशी लताच्या सासूबाई, नैना, रिया तिघीजणी सकाळीच नातेवाईकांच्या घरून परत आल्या. सकाळचे 9:30 वाजले असतील. सगळीजणं नाश्ता करायला बसली. दीपकरावांच्या बाजूला बसून लताही नाश्ता करत होती. रखमाने लताला एका काचेच्या प्लेटमध्ये शिरा वाढला. कुमीबाईंची नजर आपल्या सुनेवर पडली. तसं त्यांना जाणवलं, लताचा चेहरा जरासा ओढला आहे, डोळे लाल झालेत. लता, ठीक आहेस ना? कुमीबाईंनी विचारलं. त्यावर लताने ठीक असल्याचं सांगितलं आणि तिने चमच्यामार्फत शिऱ्याचा पहिला घास खाल्ला. त्याचवेळी तोंडात काहीतरी अडकल्यासारखं तिला जाणवलं. तसा तिने शिरा खायचा थांबवला आणि तोंडात हात घालून एक केस बाहेर काढला. खाली थाळीत पाहिलं तसे तिला संपूर्ण शिऱ्यावर
लहान लहान कोथिंबिरीप्रमाणे बारीक करून टाकलेले केस दिसले, जे पाहून लताला किळस आली आणि तिने ती प्लेट इतकी जोरात दूर सरकवली का ती डायनिंग टेबलवरून खाली पडली. काचेची प्लेट असल्याने ती फुटली. सगळ्यांचं लक्ष लताकडे गेलं. काय झालं लता? कुमीबाईंनी काळजीपूर्वक स्वरात विचारलं. आई, शिऱ्यात केस होते, लताने सांगितलं. काय ग रखमा, नाश्ता करताना केस मोकळे ठेवतेस का? समजत नाही तुला? कुमीबाई जरा रागात म्हणाल्या. लता थांब, मी तुला दुसरी प्लेट वाढते, नैना म्हणाली. त्यावर लता, नको ताई, भूकच नाही, असं म्हणत खुर्चीतून उठली आणि निघून गेली. लताला कालपासून घडणाऱ्या त्या विचित्र घटनांनी आधीच टेन्शन आलेलं, त्यात अजून एक भर पडली. लता आपल्या दुसऱ्या मजल्यावरच्या खोलीत आली. बाबूला पाळण्यात ठेवलं होतं. त्याला घेऊन दूध पाजावं या उद्देशाने ती पाळण्यापाशी आली. पण हे काय, पाळणा सताड रिकामा, बेडसुद्धा रिकामं. बाबू, बाबू कुठे गेला? लता काळजीच्या स्वरात आजूबाजूला पाहू लागली, पण बाबूचा कुठेच पत्ता नाही. अले सोन्या, कायले लबाला, माझ्या बरोबर येणार ना तू? लताच्या कानावर तोच त्या काल रात्रीच्या स्त्रीचा आवाज पडला. आवाज बेडच्या बाजूला असलेल्या बंद कपाटातून येत होता. लता त्या बंद झापाच्या सागवणी कपाटापाशी आली. आवाज कपाटाच्या आतूनच येत होता. कोणीतरी अगदी प्रेमाने पण घोगऱ्या आवाजामध्ये बोलण्याचा निष्फळ प्रयत्न करत होतं. आपला पोटचा मुलगा कपाटात आहे आणि त्याच्यासोबत ती कालची बाई असली तर? त्याला काही झालं तर? या विचारांनी लताच्या छातीत धस झालं. बाबू, बाबू, असं म्हणत लता कपाटाची झापं उघडू लागली. पूर्ण जोर लावून ती कपाट उघडू पाहत होती, पण प्रयत्न निष्फळ होता. कपाट काही केल्या उघडेना. लताने चावी लावून पाहिली, पण काहीच उपयोग झाला नाही. शेवटी लताने मोठमोठ्याने ओरडत घरातल्यांना आवाज द्यायला सुरुवात केली. तिचा आरडाओरडा ऐकून नाश्ता करत असलेले सर्वजण धावत पळत वर आले. दीपकने तिला आरडाओरडा करायला काय झालं असं विचारलं. त्यावर लताने कालची ती बाई आपल्या बाबूला कपाटात घेऊन बसलीये असं सांगितलं. काय? असं म्हणत डोळे मोठे करत दीपकरावांनी अगदी सहज, जरासाही जोर न लावता कपाटाचा दरवाजा उघडला आणि आत ठेवलेल्या बाबूला बाहेर काढलं. ती बाई कुठे गेली? लता इकडे तिकडे तिला शोधू लागली. बास झालं लता, दीपक मोठ्या आवाजात लतावर ओरडला. बस कर तुझी ही नाटकं. कालपासून पाहतोय काय बाई लावलंय. इथे कोणतीच बाई नाही, मग का नाटक करतेस? आणि स्वतःच्या हाताने स्वतःच्या पोराला कपाटात बंद केलंस? हे न समजण्या इतकं वेडे वाटतो का आम्ही? तणाव, भीती, बेचैनी, चिंता यामुळे म्हणा की उपाशीपोटी असल्याने लताच्या डोळ्यासमोर अंधारी आली. तिचे दोन्ही डोळे खोबनीत गेले. बुबळं पांढरी झाली. साऱ्या शरीराचा तोल जात लता जमिनीवर कोसळली. अचानक घडलेल्या या घटनेने सर्वांच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव पसरले. कुमीबाईंनी दीपकला डॉक्टरांना फोन करायला सांगितला आणि रखमाला किचनमधून पाणी आणायला सांगितलं. रखमाने किचनमधून पाणी आणलं. कुमीबाईंनी हाताच्या ओंजळीत पाणी घेऊन ते लताच्या तोंडावर मारलं. तसे लताने हलकेच डोळे उघडले, पण तिच्या डोळ्यात कमालीचा अशक्तपणा जाणवत होता. कुमीबाईंनी लताला स्वतःच्या हातांनी पाणी पाजलं आणि मग बेडवर उठून बसवलं. आई, डॉक्टरांना कॉल केलाय, येतीलच, दीपक म्हणाला. लता बेडवर बसली. तोच तिच्या पोटात ढवळून आलं. पोटातल्या आतड्यांना पीळ बसू लागला आणि उलटी आल्यासारखं वाटू लागलं. तोंड पुढे करत लताने प्यायलेल्या पाण्याची ओली उलटी केली आणि तिच्या उलटीमध्ये फक्त पाणीच बाहेर पडलं. पण त्या उलटीला पाहताच सर्वांच्या पायाखालची जमीन हादरली. डोळे एकदम मोठे झाले. लताच्या उलटीत
एक नाही, दोन नाही, तर बरेच केसांचे पुंजके निघाले. तोच काही वेळात डॉक्टर आले. डॉक्टरांनी लताची नस तपासली. ठोके जलद गतीने चालले होते. लताने डॉक्टरांना आपल्यासोबत घडणाऱ्या विचित्र घटना सांगितल्या. त्यावर डॉक्टर म्हणाले, तुम्ही एका लहान मुलाची आई आहात. मुलाला सांभाळताना नाकी नऊ येतात. रात्री अपरात्री उठावं लागतं. नुकतीच डिलेव्हरी झाली आहे. अपुरी झोप मिळते. अशा अवस्थेत भास आभास होतात. असं म्हणत डॉक्टरांनी लताला काही गोळ्या दिल्या आणि वेळेवर घ्यायची सक्त ताकीद दिली. दीपकलाही लताबरोबर प्रेमाने वागायला सांगितलं आणि आले तसे निघून गेले. कुमीबाई आणि दीपक दोघेही डॉक्टरांना सोडायला बाहेरपर्यंत आले. डॉक्टर गेल्यानंतर कुमीबाई दीपकला म्हणाल्या, दीपक, हा उपचार, औषधं सगळं ठीक आहे, पण मला जरा वेगळंच प्रकरण वाटतंय. माझ्या ओळखीत एक अक्का आहेत. त्या आई महालक्ष्मीच्या भक्त आहेत. एक किन्नर मांत्रिक आहेत. मी त्यांना इथं बोलवायचा विचार करते. आई, या सगळ्या गोष्टींची काय गरज आहे? माझा विश्वास नाही ग याच्यावर. उगाच नसत्या भानगडीत पडू नको. दीपक आईला असं म्हणाला. दीपक, माझ्यासाठी एकदा खात्री करायला काय हरकत आहे? कुमीबाई विनंती करत म्हणाल्या. त्यावर दीपक, कर तुझ्या मनासारखं, एवढंच म्हणाला. सध्या अक्काबाई बाहेरगावी गेल्यात. 5-6 दिवसात परत येतील. त्या परत आल्या की मी लागलीच त्यांना आपल्या घरी यायचं निमंत्रण पाठवते. कुमीबाई खुश होत म्हणाल्या. इकडे दूर किचनमध्ये उभी रखमा हे सर्व संभाषण ऐकत होती. हे ऐकताच तिच्या चेहऱ्यावर एक गूढ क्रोधमय भाव झळकला. हाताचा एकसारखा चाळा सुरू झाला. जणू तिला कसली तरी भीती लागून राहिलेली. अशात 5-6 दिवस निघून गेले. पण या 5 दिवसांमध्ये लताची मानसिक स्थिती फार बिकट झाली. ती वेगवेगळे अनुभव घेऊन पार खालावून गेली. रूममध्ये एकटी असताना तिला कोणीतरी अंगाई गात आहे असा आवाज यायचा. मध्येच कोणीतरी टेर उडवायचं, हसायचं. याचबरोबर खाण्यात पिण्यात तिला केस पडलेले दिसायचे, पण दुसऱ्या व्यक्तीला मात्र ते केस दिसत नव्हते. इतकंच नव्हे तर कधी कधी हॉलमध्ये, रूममध्ये फरशी नाही तर केसांचे पुंजकेच पुंजके आहेत असं दिसायचं. रात्री अपरात्री जाग आली का बाबू जागेवर दिसायचा नाही आणि मग खोलीभर नजर फिरवली का बाबू बेडवर दिसायचा. दिवसातून 1-2दा पोटात मळमळ होऊन उलटी व्हायची आणि त्या उलटीमध्ये केस पडायचे. घडलेल्या या विचित्र घटनांनी लताला वेड लागायची पाळी आली. आणि अशात एके रात्री कुमीबाईंनी लताला सांगितलं, उद्या आपल्या घरी पुजारी बाबा येणार आहेत. तुला जो काही त्रास आहे तो त्यांना सांग. ते नक्की उपाय करतील आणि तू बरी होशील. काळजी करत जाऊ नकोस. खरं तर कुमीबाईंनी ही गोष्ट लताला सांगून मोठी चुकी केली. कारण लताच्या अवतीभोवती एक अदृश्य अमानवीय शक्ती फिरत होती, ज्या शक्तीचा 24 तास वावर होता. कुमीबाईंनी लताला ही गोष्ट सांगून तिला दिलासा दिला नाही, तर स्वतःवर एक संकट ओढवून घेतलं. आणि ते कसं हे पाहू. सर्वजण जेवण झाल्यावर आपापल्या रूममध्ये झोपले. रात्रीचे 12:30 वाजले असतील. कुमीबाई नेहमी झोपताना आपल्या खोलीचा दरवाजा उघडा ठेवायच्या. त्यांना तशी सवयच होती. नेहमीप्रमाणे आजसुद्धा त्यांनी दरवाजा उघडा ठेवला आणि त्या सताड उघड्या दरवाजात लतारूपी कुमीबाईंची मौत उभी राहिली, जी कुमीबाईंना जहन्नुममध्ये पोहोचवायला आली. डोक्यावरचे केस मोकळे सोडलेले, दोन्ही खांद्यावरून खाली लोंबत असलेले, चेहऱ्यावर शून्य भाव, दोन्ही हात खाली सोडून, भुवया ताणून, डोळे वटारून लता कुमीबाईंना पाहत होती. दात विचकत क्रोधाने घशातून गुरगुर आवाज काढत होती. लता चालत कुमीबाईंच्या बेडपाशी आली. कुमीबाईंच्या वयानुसार त्यांची झोप सावध होती.
लताच्या तोंडून निघणाऱ्या त्या हिंस्र गुरगुरत्या आवाजाने कुमीबाईंची झोपमोड झाली. त्यांनी डोळे उघडून समोर पाहिलं. तसा त्यांना लताचा तो भयानक, छातीत कळ उठवणारा चेहरा दिसला. काय ग ए थेरडे, दिस भरलं वय ग तुझं? हरामे, त्या भटुरडीला माझा इलाज करायला बोलवलंय वय ग? थांब, तिला बोलवायच्या आधी तुझाच काटा काढते. म्हसनात पोचवते की नाही बघ. लताच्या अंगात जे काही बाहेरचं शिरलं होतं ते भसाड्या आवाजात बोलू लागलं. आणि हे वाक्य पूर्ण होताच लताच्या देहात घुसलेल्या त्या शक्तीने जागेवर एक अमानवीय उडी घेतली आणि म्हातारीच्या छाताडावर बसली. त्या ध्यानाने दोन्ही हातांनी कुमीबाईची मान पकडली. पकड इतकी मजबूत होती का म्हातारीचे दोन्ही डोळे खोबणीतून बाहेर यायचेच राहिले. जीभ तोंडात लोंबू लागली. कसा तरी धीर एकवटून कुमीबाई मोठ्याने ओरडली, नैना, नैना, दीपक. अर्ध्या रात्रीला त्या स्मशान शांततेत कुमीबाईंचा आवाज साऱ्या बंगल्यात पेटाऱ्यासारखा घुमला. त्यांचा आवाज ऐकून नैना, दीपक धावत तिच्या खोलीत आले आणि पुढचं दृश्य पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर अविश्वसनीय भाव पसरले. लता कुमीबाईंच्या छाताडावर बसलेली, डोक्यावरचे केस संपूर्ण चेहऱ्यावर आलेले. त्याच केसांनी झाकलेल्या चेहऱ्याखालून गुरगुरणारा आवाज बाहेर येत होता. जणू रानातलं पिसाळलेलं रानडुक्कर रागाने फुत्कार सोडतंय. लता, असं म्हणत दीपकरावांनी लताला दोन्ही हातांनी धरलं आणि कुमीबाईंच्या छाताडावरून बाजूला केलं. हे सोड, सोड मला. लता काहीबाही ओरडत होती आणि मग तिने दीपकला, स्वतःच्या नवऱ्यालाच शिव्या द्यायला सुरुवात केली. तेव्हा मात्र दीपकचा संयम संपला. त्याने जोरात लताच्या कानशिलात लगावली. त्या चपराकाने लताच्या अंगात शिरलेल्या हैवानी ऊर्जेचा अंमल उतरला. लता जागेवर बेशुद्ध पडली. दीपक लताला घेऊन दुसऱ्या मजल्यावर आला. तिला बेडवर झोपवलं. नैना तिच्या रूममध्ये निघून गेली. कुमीबाई आता एकट्याच खोलीत होत्या. चेहऱ्यावर भीतीचे भाव स्पष्ट दिसत होते. अशात त्यांनी टेलिफोनवरून कोणाला तरी कॉल लावला. हॅलो अक्काबाई, कुमीबाई घाबरत्या स्वरात म्हणाल्या आणि त्यांनी अक्काबाईला सर्व हकीकत सांगितली. ज्यावर अक्काबाई, ठीक आहे, उद्या 11:30 वाजता येईन. आपण एक पूजा करू. पण माझी एक अट आहे. या पूजेबद्दल कोणालाच सांगू नका आणि मला तुमच्या घरातली सर्व माणसं पूजेला हजर हवी, असं अक्काबाईंनी सांगितलं. कुमीबाईंनी अक्काबाईंची अट मान्य केली. ठरल्याप्रमाणे दुसरा दिवस उजाडला. दीपकरावांना कुमीबाईंनी आज दुकान बंद ठेवायला सांगितलं. पूजेबद्दल मात्र चकार शब्दही बोलल्या नाही. दीपक देखील आईच्या शब्दापलीकडे नव्हता. ठीक 11 वाजता सर्वजण हॉलमध्ये बसलेले असताना दरवाजात एक 50 वर्ष वय असलेल्या अक्काबाई येऊन उभ्या राहिल्या. अंगात हिरवी साडी, डोक्यावरचे काळे केस बांधलेले, कपाळावर मोठं गोल कुंकू, डोळ्यात एक तेजस्वी लकाकी. अक्काबाईंना पाहताच कुमीबाईंनी हात जोडले आणि आत येण्याची विनंती केली. अक्काबाईंच्या देहात दैवी अंशाचं भिसरण होतं. दैवी शक्तीचा अंश होता. त्यांनी या बंगल्यात वावरणाऱ्या अदृश्य शक्तीच्या वाईट ऊर्जेला लगेच ओळखलं. कुमीबाई, तुमच्या बंगल्यात फार भयंकर शक्ती ठाण मांडून बसली आहे. अक्काबाई त्यांच्या किन्नरी आवाजात बंगल्यात न येताच म्हणाल्या. त्यांचं वाक्य ऐकताच कुमीबाईंच्या चेहऱ्यावर क्षणात आनंदाच्या जागी भीतीचं सुतक पसरलं. त्यांनी हात जोडून अक्काबाईंना मदत करण्याची विनंती केली. त्यावर अक्काबाईंनी गंभीर चेहऱ्याने मान हलवली. 5 मिनिटात पूजेची तयारी केली. हॉलमध्ये 4 विटांपासून चौकोन तयार केला. त्यावर पत्र्याचं घमेलं ठेवलं. त्यात चंदनाची लाकडं ठेवली, समिधा ठेवल्या आणि त्यावर तूप सोडलं. बाजूला एक तांब्याचा कलश ठेवला ज्यात गंगाजल होतं
आणि त्या कलशाच्या झाकणात 21 दुर्वांची स्वच्छ बांधलेली जुडी होती. अक्काबाईंनी हवनकुंडासमोर लताला बसवलं. बाबूला रियाकडे सोपवून तिला रूममध्ये जाऊन बसायला सांगितलं. हवनकुंडामागे घरातील सर्वजण उभी होती. त्यात रखमाच्या चेहऱ्यावर अस्वस्थ, भय, बेचैनीचे भाव पसरले. गळा सुकला. मानेवरून घाम ओघळत खाली येत होता, जो रखमा दर 1 मिनिटाने पुसत होती. अक्काबाईंच्या चाणाक्ष नजरेने ती टिपलं. त्यांनी काहीतरी समजल्यागत मान हलवली आणि किन्नरी स्वरात त्या म्हणाल्या, मी गेली 40 वर्ष तंत्रमंत्र विद्या आत्मसात करतय आणि माझ्या अनुभवानुसार, तुम्ही सांगितलेल्या हकीकतीनुसार या घरावर एक मोठी काळ्या जादूची करणी केली आहे, ज्या विधीचं नाव आहे केसतंत्री. आणि मला संशय आहे, ती करणी करणारा तुमच्याच घरातला कोणीतरी आहे, जो पुढच्या अर्ध्या तासात आपल्या समोर बसेल. अक्काबाईंनी असं म्हणतच दैवी शक्ती मंत्राने हवनकुंडात शुद्ध आग पेटवली. त्या आगीचा प्रकाश घरभर पसरला आणि त्यातून जळणाऱ्या लाकडातून धूर निघत नव्हता, उलट आगीतून गुलाबाचा सुगंध दरवळू लागला. अक्काबाईंच्या मुखातून निघणाऱ्या दैवी शक्ती मंत्रांनी लताच्या देहात सुप्त अवस्थेत असलेल्या त्या शक्तीला त्रास होऊ लागला. बीनवरती नाचणारा नाग जसा डुलावा, तशी लता जागेवर मांडीवर बसून मान मागे पुढे करत डुलू लागली. तिच्या डोक्यावरचे केस सुटून चेहऱ्यावर पसरले. अक्काबाईंनी आपल्याकडे असलेली फिक्कट भगवी शाल, ज्या शालेवर महादेवांचा ओम असं चिन्ह काढलं होतं, ती तिच्या डोक्यावर टाकली आणि दीपकला ती शाल तिच्या डोक्यावर गच्च धरून ठेवायला सांगितली. दीपक लताच्या मागे बसले. त्यांनी दोन्ही हातांनी ती शाल पकडून ठेवली. अक्काबाईंनी डाव्या हातात कलश घेतला. उजव्या हाताने दुर्वा जुडी 2 बोटांच्या चिमटीत धरली आणि मग त्या जुडीने लताच्या अंगावर पाणी शिंपडलं. त्या पाण्यात असं काय होतं? दीपकच्या हातावर पाण्याचा स्पर्श होताच त्यांना तो अगदी सामान्य जाणवला. पण लता, तिच्या देहात घुसलेल्या त्या हैवानी शक्तीला त्या पाण्याचा स्पर्श ज्वालामुखीतून काढलेल्या लाव्यासारखा जाणवला आणि त्या शालीत जे काही लताच्या अंगात अवतरलं होतं, ते घसा फाडून कळवळून गुरासारखं ओरडलं. आवाज पुरुषी होता. जणू त्या शालीच्या आड एक म्हातारडा बसलेला, लता नाही. बोल, कोण आहेस तू? का आलायस? कोणी पाठवलंय तुला? अक्काबाईंनी गडगडाटी आवाजात विचारलं. नाही. लताच्या अंगात घुसलेलं ते ध्यान मांजरीसारखं ओरडलं. लताने दोन्ही हात वर करत वाढलेल्या धारधार नखांनी अक्काबाईंचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. तोच अक्काबाईंनी दुर्वेच्या जुडीने शुद्ध आगीत गंगाजल शिंपडलं आणि त्या पाण्याने आगीचा आवाज करत 2 फूट उंच भडका उडाला. त्या शुद्ध आगीच्या भडक्याच्या उष्णतेने लताच्या अंगातल्या हैवानाची लाही लाही झाली. ते ओरडू लागलं. त्याच्या साऱ्या देहाला भूकंपासारखे हादरे बसू लागले. जागेवर थरथर करत ते नाचू लागलं. नाही, मी नाही सांगू शकणार. नाही, मी जर सांगितलं कोणी पाठवलंय, नियम मोडला, तर माझा महामहिम माझा जीव घेईल. पाहिजे तर मीला सोडून जातो, पण सांगू शकत नाही. लताच्या देहात आलेलं ते ध्यान ओरडू लागलं. जणू अक्काबाईंच्या शक्तीचा नमुना त्याला मिळाला होता. हा माणूस साधा नाही हे त्या हैवानाला कळालं. पुढच्या क्षणाला लताचं शरीर निर्जीव झालं आणि ती बेशुद्ध झाली. मी जाऊ का मालकीनबाई? मला घरी काम आहे. रखमा अस्वस्थ, भीतीच्या नजरेने अक्काबाईंकडे पाहत चोरत पुढे निघाली. तोच अक्काबाई विलक्षण कडाडत्या आवाजात मोठ्याने म्हणाल्या, नाही, आत्ता कोणीच इथून कुठे जाऊ शकत नाही. करणी कोणी केली आत्ता कळतंय. अक्काबाई जागेवरून उठल्या. कलश हातात घेऊन भुवया ताणत त्या लताजवळ आल्या.
त्यांनी लताचे 10-12 केस तोडून त्या दुर्वांना गोल बांधले आणि मग रखमाच्या मागे येऊन उभ्या राहिल्या. तोंडावाटे संस्कृत प्रकांड महाशक्तिशाली मंत्रांचा उच्चार केला आणि दुर्वाने ते पाणी रखमाच्या शरीरावर शिंपडलं. 3 वेळा पाणी शिंपडलं, पण काहीच झालं नाही. हे पाहून अक्काबाईंना धक्का बसला. त्यांचा संशय चुकीचा ठरला. रखमा या सर्व कृष्णकांडामागे नव्हतीच. मग हेर कोण होता? अक्काबाई दीपक जवळ आल्या. त्याच्या पाठीवर पाणी शिंपडलं, पण काहीच झालं नाही. मग अक्काबाईंनी तोच प्रयोग कुमीवर केला आणि मग लताची जाऊ नैनापाशी आल्या. पुन्हा त्यांनी संस्कृत प्रकांड महाशक्तिशाली मंत्रांचा उच्चार केला आणि ते पाणी नैनाच्या अंगावर शिंपडलं. नैनाच्या अंगावर पहिल्यांदा पाणी शिंपडताच नैनाचा देह थंडी भरल्यासारखा थरथरू लागला. नैनाच्या पोटात मळमळ व्हायला सुरुवात झाली आणि तिने जागेवरच रक्ताची उलटी केली. नैना, तू? कुमीबाई म्हणाल्या. सर्वांना विलक्षण डोकं बधीर करणारा धक्का बसला. सगळ्यांच्या समोर जणू वीजच कडाडली. हो, मीच केली करणी. या लताला मुलगा काय झाला, तुम्ही तिचेच लाड करायला लागलात? मला मुलगी झाली तेव्हा इतक्या प्रेमाने वागलात का कधी? आणि जसा तो कार्टा आणि ही घरात आली, मला, माझ्या पोरीला या घरात पाय पुसण्याची जागा मिळाली. त्यांच्याशी वागता इतक्या प्रेमाने माझ्याशी वागलात का कधी? मला जलन झाली आणि हे सगळं पाहून मी करणी केली. या लताला वेड लावून वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवायचं होतं. मग बाबू माझा झाला असता आणि बाबूच्या पाठीमागे आलेली ही प्रॉपर्टी माझ्या रियाला मिळाली असती. नैना पाठ हलवत वेड्यासारखी हसत हे सगळं बडबडू लागली. करणी पलटल्याने नैनाला वेड लागलं. अक्काबाईंनी लतावरचं संकट दूर केलं. पुन्हा लताला तसला त्रास कधीच झाला नाही. अक्काबाई सांगतात, नैनाने लताला वेडं करून तिच्या पोरापासून तिला दूर करायचं ठरवलं, पण करणी उलटल्याने तिच्या पापाचा कर्मफेरा तिच्यावरच उलटला आणि ती स्वतः वेडी झाली. त्यानंतर नैनाला पुण्यातील येरवडा येथील मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. रियाचा यात काहीच दोष नाही, म्हणून रियाचा सांभाळ लता आणि दीपक यांनी आईबाबाप्रमाणेच केला आणि काही वर्षांअगोदरच तिचं लग्नही झालं. रियाच्या लग्नाला मलाही आमंत्रण दिलं होतं. तर मंडळींनो, असा होता अक्काबाईंनी सांगितलेला अनुभव. यावरून एक मात्र नक्की, कधीही वाईट शक्तीमार्फत दुसऱ्यांवर करणी, भानामती, वशीकरण असलं काहीही करू नये. कारण जशी करणी तशी भरणी हा त्या विधात्याचा नियम आहे. अक्काबाईंकडील असेच भीतीचे अनुभव तुम्हाला ऐकायचे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.